पण ज्यांना कावीळ झाली आहे अशा लोकांना नेहमी पिवळं दिसतं असं आपण म्हणतो. खरं तर दोष त्यांच्या डोळ्यामध्ये असतो, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये असतो आणि त्यामुळे त्यांना जग पिवळं दिसत असतं. परंतु त्यांनी असा आरोप केला, सन्माननीय या सभागृहाचे एक सभासद आहेत, चॅनेलवर बोलून बोलून ते नेहमी माहिती देत असतात आणि प्रत्येक वेळेला माहिती चुकीची देत असतात. त्यांनी अशा प्रकारे एक अत्यंत वाईट विधान केलं की लोकसभा निकाल पीडित असं हे बजेट आहे. मी त्यांचं नाव घेणार नाही. त्याचबरोबर त्यांनी हेही विधान केलं की याच बजेटमध्ये काय, पण गेल्या 10 वर्षाच्या बजेटमध्ये सरकारने महाराष्ट्राला काय दिलं. अशा लोकांच्या मानसिकतेवर खरं तर बोललं नाही पाहिजे. पण मी सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानणारे आम्ही महाराष्ट्रीयन लोक आणि तोच आदर्श घेऊन देशामध्ये जे माननीय प्रधानमंत्री काम करत आहेत त्यांना कधीही अशा प्रकारचा विचार मनाला येऊन जाणार नाही. हा विचार फक्त औरंगजेब फॅन क्लब यांनाच येऊ शकतो हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. मैडम प्लीज स्पीक. मैंने किसी के ऊपर किसी पर्टिकुलर प्लीज बोला बी सीटेड. कोई ऐसा आरोप अगर कर सकता है तो खुद को जांचना चाहिए. प्लीज महाराष्ट्रामध्ये मैडम मी सांगू इच्छिते मैडम 1 मिनिट. महाराष्ट्रामध्ये मैडम प्लीज स्टिक टू द बजेट. प्लीज स्टिक टू द बजेट. महाराष्ट्रामध्ये 6 लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी केंद्राने दिलेले आहेत. फक्त रेल्वेचा उल्लेख करू इच्छिते. रेल्वेचा उल्लेखापासून सुरुवात करते. महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालयाने जे बजेट दिलं ते 15,940 कोटींचं बजेट आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तरतूद केली. 2009 ते 2014 या कार्यकाळामध्ये जे सरकार होतं त्या सरकारने किती तरतूद केली होती? फक्त 1,100 कोटी रुपये तरतूद केली होती. त्याच्या 13 पट तरतूद ही आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी केलेली आहे. रेल्वेच्या विद्युतीकरणाचे प्रकल्प 2009 ते 2014 या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रात 0 किलोमीटर झाले होते. 0. परवा कोणीतरी ते सांगितलं वॅक्सिनेशन 0 झालंय. ते 0 नाहीये, हे 0 होतं. पण आता 351 किलोमीटरची विद्युतीकरणाचे प्रकल्प हे राज्यामध्ये चालू आहेत. मला अभिनंदन करावंसं वाटतं आणि आभार व्यक्त करावेसे वाटतात माननीय वित्तमंत्री महोदयांचे की कधीही नव्हे ते अशी एक योजना युवकांसाठी राबवली आहे की ज्या ठिकाणी युवकांना प्रशिक्षणही दिलं जाईल, मानधनही दिलं जाईल आणि अनुभवाचं सर्टिफिकेट दिलं जाईल. स्पीक ऑन द यूनियन बजट. असेंबली की बातें यहाँ पे यूनियन बजट में है. ये यूनियन बजट है. ये यूनियन बजट है. आप सुन लीजिए, आप देख लीजिए. प्रफुल्ल जी प्लीज बी सीटेड. प्रफुल्ल जी प्लीज बी सीटेड. प्लीज बी सीटेड. यस प्लीज. महाराष्ट्रातील 262 स्पीक इन द असेंबली. वी आर इन द राज्यसभा. प्रकल्प हे स्मार्ट सिटीसाठी राबवले गेलेले आहेत. There is a point of order. Praful ji, I'm on the chair. I can take that call. 11,000 कोटी रुपयांचा खर्च करून I need protection. Please be seated. Please be seated. I've been listening to you. I've heard you. I've heard you. Please be seated. I heard you. I've heard you. Please be seated. I'm on the chair. You cannot disrespect the chair. Please be seated. Mr. Patel, please be seated. You have a point of order. What point of order? What under what rule? Rule number 110. Rule number 110. What's the 110. Yes. Scope of the debate. The discussion on a motion that the bill be passed shall be confined to the submissions of arguments either in support of the bill or for rejection of the bill. In making his speech, a member shall not refer to the details of the bill further than what is necessary for the purpose of its arguments, which shall be of a general character. Okay, all right. The honourable member has gone overboard. We've heard your is point speaking of on order. everything except the budget. You continue your speech. You continue your speech. Thank you. Smart सिटीच्या माध्यमातून he has given his point of order. I'm asking you to continue your speech, but you will stick to the budget. मी बजेटवरच बोलते. I am talking about the budget only. I am talking about Maharashtra budget, which Maharashtra has received. I am talking about that only. महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून
11,407 कोटी You are रुपयांचा निधी disturbing मिळाला. your own colleague's speech. Please. Can you please त्यामध्ये be seated? औरंगाबाद Can असेल, you please be कल्याण असेल, seated? डोंबिवली असेल, You all are disturbing her अमृत maiden योजनेच्या speech. माध्यमातून Please be seated. You don't want to sit? You don't want to sit, Mr. Patel? So please don't. You can leave. Dr. Kulkarni, please continue your speech. Dr. Kulkarni, रेंटल please continue. हाऊसिंगच्या माध्यमातून एक अतिशय चांगली योजना ही माननीय वित्तमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. शहरांमध्ये Please be जे seated. कर्मचारी नोकरी करण्यासाठी Please be येतात त्यांचा seated. राहण्याचा प्रश्न उपस्थित होतो, पण त्यांना राहण्यासाठी रेंटल हाऊसिंगच्या माध्यमातून या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. वर्किंग वुमेन्स हॉस्टेल असतील, पाळणा घर असतील, यांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन दिलेलं आहे. MSMEचा मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते. MSMEच्या माध्यमातून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना You, Dr. Kulkarni, I haven't. Are you ceding space? Do you want to continue or do you Yes, want yes, I'm. Please, you continue. Please continue. Don't get distracted. Please continue. MSMEच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या You please अनेक be युवकांना आणि उद्योगांना मोठ्या प्रमाणात निधी हा Please, उपलब्ध झालेला I आहे. request all of you all to please be seated. You all are not allowing her to complete her speech. माझं टायमिंग स्टॉप करावं. No, that disciplinary action I would leave to the chairman. I will leave it to the chairman. But please, Mr. Patel, you'll have to sit down. It's your colleague who's speaking. This is absolutely incorrect and disrespecting the chair. Please. No, this is total disrespect of the chair. You continue, ma'am. You have just 1 minute. You please conclude now. MSMEच्या माध्यमातून सूक्ष्म लघु आणि मध्यम प्रकारच्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात निधी हा राज्यामध्ये मिळालेला आहे. Mr. Patel, I haven't given you the permission. She's speaking. I'm sitting on the chair. Please, you are continuously disrespecting the chair. You're continuously disrespecting the chair. I will have to move on to the next speaker. No. This is my right. This is my right. So You have to control the so house. please. Madam, Yes, I उपसभापती am. महोदया, please control the Please house. seated. I request you all to please be seated. Please be seated. Sushmita, please. Please be seated. Please be seated. Please be seated. Please. Dr. Kulkarni, you have 54 seconds. Either you conclude the speech. You will have to. You all will have to stop. Mr. Patel, you'll have to be seated. Control everybody. You continue. इंद्रधनुष्य योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना वॅक्सिनेशन मिळालंय. काल इथे एक जण भाषण करत होते की वॅक्सिनेशन कोणालाच दिलेलं नाहीये. मला आश्चर्य वाटतं अशा प्रकारचा डेटा यांना कोण देतं. वॅक्सिनेशन मिळालेले महाराष्ट्रातले जे लोक आहेत, फक्त बालकांचा उल्लेख करते, 10 लाख बालकांना वॅक्सिनेशन मिळालंय. 1 लाखापेक्षा जास्त महिलांना वॅक्सिनेशन मिळाले. you are constantly disrupting the chair. प्रमाणात वॅक्सिनेशन होत असेल तर देशभरामध्ये किती मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन झालं Please पाहिजे be याची seated. कल्पना तुम्हाला No केलेली point of order. पाहिजे. No point of योजनेच्या order, please. मातृ योजनेच्या माध्यमातून 82,000 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. याचा मी आवर्जून यावर्षी उल्लेख करते. पोषण अभियानाच्या माध्यमातून लाभ मिळालेला निधी जो आहे हा 1,700 रुपये, 700 करोड रुपये आहे. त्याचबरोबर लाभार्थींची संख्या 68 लाख एवढी आहे. पोषण अभियानामध्ये लाभ मिळालेल्या व्यक्तींची आयुष्यमान भारत योजनेचा लाभ Please मिळालेल्या. conclude. I'm calling out the next speaker. Your time is up. Madam, please allow Your me time 5 is minutes. up. I'm sorry. Madam, please allow I'm me 5 calling out the minutes. next. Madam, please allow me 5 minutes. I have been disturbed by your. Srimati Rajni Ashok Rao Patil. Srimati Ashok. No, please be seated. Please be seated. Srimati Rajni Patil. Please be seated. आदरणीय Yes, sir. महोदया, Sir, 1 second. Sir, 1 second. I'll call you, sir. I'll call you. Sir. Sir, आदरणीय महोदया, 5 minutes time. Okay. Srimati आदरणीय महोदया. No, you'll have to sit down. They are giving her another 5 minutes. And sir, and I would request you, sir,
I would request you that there can be no further disturbance, and there can be no further disturbance from your side. All the disturbance is coming from your side. नहीं, आप उनसे कहिए डिस्टर्ब ना करें. No. मैं मना नहीं कर रही हूं, पर प्लीज डिस्टर्ब ना करिए, प्रावधान ना डालिए. आप ही की स्पीकर बोल रही है. धन्यवाद माननीय महोदया. हेल्थ पर अब हम बात करेंगे. महाराष्ट्राला हेल्थसाठी जो निधी दिला गेला त्याचा सुद्धा भरभक्कम असा आकडा आता मी तुम्हाला सांगणार आहे. नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून, मग ते नॅशनल रुरल हेल्थ मिशन असू देत, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन असू देत, याच्या माध्यमातून 1532 कोटींचा निधी हा महाराष्ट्राला दिला गेलेला आहे. या वर्षीचा निधी हा या वर्षीचा निधी आहे, फक्त या वर्षीचा निधी. 2014 पासून आतापर्यंत जवळजवळ 1,61,088 करोड रुपये आतापर्यंत नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून हे दिले गेलेले आहेत. स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या. त्याच्यामध्ये एम्सची निर्मिती असेल, मेडिकल कॉलेजचं अपग्रेडेशन असेल. मेडिकल कॉलेजमध्ये 6 मेडिकल कॉलेजचं अपग्रेडेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी जो मंजूर केला आहे त्याचा आकडा आहे 1577 कोटी रुपये. नागपूरमध्ये एम्सची निर्मिती होते आणि 960 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण होते. 11,000 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी निधी दिला गेला. त्याचबरोबर 587 एवढ्या जनऔषधी केंद्रांसाठी निधी दिला गेला. निधी दिला नाही यांना पहिल्यांदा हेल्थ मिशनच्या माध्यमातून तपासलं पाहिजे. यांची कावीळ पहिल्यांदा बरी करण्याची आवश्यकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.